खऱ्या अर्थाने या स्पर्धेची तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण या ठिकाणी पाहताय। आज थोडेसे उशिराने आलोय कारण की एक टीम ऐनवले खऱ्या अर्थाने काही कारणास्तव कॅन्सल झाली, त्याचमुळे आपण मॅच थोडेसे उशिराने चालू केला। वाईल्ड कार्ड एंट्री त्या ठिकाणी पल्लजरी टीमला आपण दिली, ती टीम देखील थोडीशी उशिराने आली आणि त्याचमुळे थोडेसे उशिराने आपण चाललोय, परंतु वेळ इथून कव्हर करायचा आहे। ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाल तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करायचं आहे, कारण की मॅचेस या 4 ओव्हरच्याच आहेत, त्याच्यामुळे पहिलं सत्र हे तुम्हाला 20 मिनिटांच्या आतमध्येच कंप्लीट करायचं आहे। टायमर तसा या ठिकाणी सेट केला जाईल, तुम्हाला वेळोवेळी आम्ही टाइम तसं सांगत जाऊ। एक षटक संपल्यानंतर सर्वांना खऱ्या अर्थानं पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। अफजल टिवाली चषक 2026च्या माध्यमातून टॉस जिंकला तो ब्रदर्स 11 धोत्रे टीमनं आणि त्यांनी मात्र बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला, फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलाय त्या अर्बन टीमला। जय भवानी अर्बन टीम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीये। फील्डिंग करत असताना पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयुरेश। आज खऱ्या अर्थानं मयुरेशला तुम्ही पाहताय पहिलं षटक हाताळत असताना सेकंड एंडवरती आपण पाहताय सनी, नॉर्थ सेकंड वरती वैभव रसाल, हे दोन सलामीचे सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। यस पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन गेम ऑन। पहिला बॉल हो पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, हुक केला, शॉर्ट फाईन लेग मध्ये त्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळतात। धाव मिळेल इथून सिंगल, एका धावेनं अकाउंट ओपन झालंय ब्रदर्स 11 धोत्रे टीमचं। एक धाव फलकाबादी लागली आहे। वैभव रसाल बायकर मॅन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही त्याला पाहताय ब्रदर्स 11 धोत्रे टीम कडनं तो ऑन स्ट्राईक आता तुम्हाला पाहायला मिळतोय। या खेळाडूनं कर्जत प्रीमियर लीग मध्ये बाईक मिळवली होती, तोच आता ऑन स्ट्राईक ब्रदर्स 11 धोत्रे टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्या समोर आपण पाहताय जय भवानी अर्बन टीमचा यंगस्टर गोलंदाज मयुरेश। हो फुलालेंचा बॉल अगदी आपण पाहताय हेलिकॉप्टर पद्धतीने उडवायचा होता, परंतु अगदी हेलिकॉप्टर जागेवरतीच लँड झालाय। इतक्या वेगानं हा बॉल मात्र डिलिव्हर केला होता गोलंदाज अगदी आपण पाहताय मयुरेशनं सर नितेश सर आपण अनेक स्पर्धा या मैदानावरती पाहिलाय, अनेक मैदानावरती पाहिलाय, जे तिसरं आणि चौथं षटक हाताळलंय, परंतु आता कॅप्टननं त्याच्यावरती पहिल्या षटकाची जबाबदारी दिली आहे। हो यावेळी अगदी आपण पाहताय ड्राईव्ह केला, शॉर्ट कव्हरमध्ये फिल्डर आहे, रनआउटचा चान्स बनला होता। डेंजर इन झोनकडे सनी त्या ठिकाणी आपण पाहताय एक सिंगल धावीतून कंप्लीट झाली आहे। थोडंसं संयम पहिल्या ओव्हरमध्ये दाखवत असताना ब्रदर्स 11 धोत्रे टीमचे हे दोन्ही सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, चांगल्या बॉलला त्या ठिकाणी सन्मान देत आहेत। आणि अगदी आपण पाहायला गेलं तर एक मेरिटनुसार क्रिकेट काय असं ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। एक चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतंय। धाव फलकावरती आलात ते अगदी आपण पाहताय 2। हो वेगानं फटका खेचायचा होता आणि इथून जर पाहायला गेलं फलंदाज सनी इथून मात्र परततोय। सनी बाद झालाय, विकेट आली आहे, मयुरेशला विकेट मिळाली आहे। काय गोलंदाजी मयुरेशची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे जय भवानी अर्बन टीमसाठी। पहिलं षटक त्याच्याकडे दिलं काय आणि त्यानं पहिल्याच मॅचमध्ये हा करिश्मा केलाय काय। अगदी जर पाहायला गेलं तर 4 बॉलमध्ये सनी सारख्या फलंदाजाची विकेट त्याने मिळवली आहे आणि 4 बॉलमध्ये अवघ्या 2च धावा त्यानं खर्च केल्यात। सातत्यानं आपण अक्षयला पाहिलंय ते पहिलं षटक हाताळत असताना, परंतु अक्षयला देखील आज मागे ठेवलंय आणि इथून अगदी आपण पाहता तो मयुरेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 साठी निलेश रसाल बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेत। बॅटिंग थोडीशी लवकर आले, पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट आल्यानंतर अगदी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत तिसऱ्या क्रमांकावरती। हो निलेश रसालचा फटका, अक्षय त्या ठिकाणी चुकी करतोय, बॉल पडल्यानंतर बाउन्स करतोय आणि सरळ अगदी आपण पाहतोय अक्षयच्या डोक्यावरून निघून चाललाय लॉंग ऑफला। चौकार आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट करत असताना अगदी जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफ मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला। अक्षय जर का जाग्यावरती थांबला असता तर कदाचित या बॉलला अडवू शकला असता,
परंतु त्याला असं वाटलं होतं ही कॅच मी कॅरी करेल, परंतु डबल माइंड झाल्यावरती हा चौकारच पाहायला मिळाला. 6 धावा धावफलकावरती. ओ यावेळी इनसाइड आउट, फटका मिस टायमिंग, फिल्डर डाऊन दी बॉल, पकडली एक कॅच. आणखीन एक विकेट ब्रदर्स 11 धोत्रे टीमला. लागलाय दुसरा धक्का. निलेश रसाल आउट. पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहताय फिल्डरकडनं चुकी झाली, चौकार पाहायला मिळाला. आणि सेकंड बॉलवरती लगेच मयुरेशनं तो फसवा बॉलच समोर टाकला. थोडासा कटरचा वापर केला, पडल्यानंतर बरोबर बाहेर निघत होता, त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि अगदी आपण पाहता इनसाइड आउट एज घेतली आणि मात्र तिथून फलंदाज बाद झालेत. दुसरा हादरा मिळाला पहिल्या ओव्हरमध्येच. इतकी जबरदस्त गोलंदाजी जय भवानी अर्बन टीमकडनं आपल्याला पाहायला मिळते. मयुरेशनं अवघ्या 6 धावसंख्येचं षटक हाताळलंय, इकॉनॉमिकल षटक हाताळलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये तो मोमेंटम आपल्या टीमला मिळवून दिला. खऱ्या अर्थानं टॉस जिंकल्यानंतर आम्ही टॉस गमावल्यानंतर आमच्या वाट्याला फील्डिंग आली आहे आणि मात्र ती फील्डिंग देखील अगदी या ठिकाणी चांगलीच करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला. बऱ्याचदा ज्यावेळी टॉस आपल्या विपक्षामध्ये जातो त्यावेळी निर्णय खऱ्या अर्थानं आपल्या विपक्षामध्येच येतो. मग अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर कधी कधी टीमचा कॅप्टन देखील थोडासा नाराज असतो, परंतु ती कोणतीही नाराजगी आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे पहिल्या ओव्हरमध्ये. इतकी जबरदस्त गोलंदाजी आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती अक्षय गावडे. सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर आता अक्षय आला. आता कॅप्टनचं कौतुक यासाठी की मात्र गोलंदाजाचा योग्य वापर, कारण की मयुरेश नेहमीच 3ऱ्या-4थ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असायचा आणि मग त्याने ते 3ऱ्या-4थ्या ओव्हरमध्येच ती चांगली कामगिरी केली आहे. परंतु हे चांगलं प्लॅनिंग आता खऱ्या अर्थानं आखलंय. अफजल टिवाले चषक 2026 मध्ये. चला अक्षय, वेळ जास्त घेऊ नका, वेळ आपल्याकडे कमी आहे, कारण की 12 वाजेपर्यंतचा आपल्याला टाइम आहे. तरी देखील आपण 1 तास उशिराने घेतोय गेले 2 रात्रीमध्ये. हो अक्षयचा हा बॉल ऑन साइडला मिस टायमिंग. हो फिल्डर चुकी करतायत, बॉल सरळ चाललाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. फिल्डरने केलेली चुकीचं रूपांतर चौकारामध्ये. आणि 3 षटकार जर का आले, षटकार हॅट्रिक जर का आली तर बबलू दादा नजे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. A1 जोडी चषकाचे मुख्य आयोजक बबलू दादा नजे. अनेक स्पर्धा याच मैदानावरती त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. ते आयोजक असताना अगदी ती स्पर्धा आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्या स्पर्धेचा अगदी आपण पाहताय बोलबालाच राहतो, कारण की त्या स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात, प्रेक्षकांसाठी देखील, खेळाडूंसाठी देखील. चला ऑफिशियल 11:15 झालेत. पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट फटका केला. बॅकहँड एरिया आहे, फील्ड त्या ठिकाणी पोहोचतात. हो पोहोचले तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न, फेकी थोडीशी वाईड आहे, तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट होतील. 2 धाबा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचतोय 12 वरती. किरण आलेत बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती. 9 सेकंडवरती आहेत. सेकंड गेमवरती वैभव आहे. आता जे काही करायचं आहे ते वैभवला करायचं आहे, कारण की 2 फलंदाज लवकर परतलेत. त्याच्यामुळे ती संपूर्ण जबाबदारी ती वैभववरती वाढली आहे. त्याला आता मैदानाच्या आतमध्ये थांबायचं देखील आहे. त्याला आता खऱ्या अर्थानं पार्टनरशिप देखील बिल्डअप करायची आहे आणि त्याला इथून मोठे फटके देखील मारायचे आहेत. अगदी संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये त्याला खेळावा लागणार आहे. धावसंख्या 12 वरती आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिल्या बॉलवरती जर पाहायला गेलं तर फिल्डरकडनं ती चुकी झाली, तो चौकार आला, त्यानंतर मात्र दुहेरी धाव आली आणि यावेळी मात्र तो डॉट बॉल. हो पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केल्या बॉलला. 1 धाव इथून कंप्लीट झाली आहे. डीपमध्ये अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी फिल्डर आहेत. डीपमध्ये बरोबर अगदी मिड विकेटला त्या ठिकाणी रोशन आपल्याला पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंगची सजावट गोलंदाजानं खऱ्या अर्थानं फिल्डिंग सेट केली आहे, म्हणजे त्याला ज्या पद्धतीचे चेंडू फेकायचे आहेत ते तो अगदी फेकू शकतो. बऱ्याचदा कॅप्टन फिल्डिंग सेट करत असतात. हो इथून देखील आपण पाहता बाटची खडा घेतले, बॉल पाठीमागे चालला
आणखीन एक अगदी आपण पाहताय डॉट बॉल पाहायला मिळतोय, जो 60 खऱ्या अर्थानं ब्रदर्स 11 धोत्रे टीमनं नेहमी आपल्या टीमला मिळवून दिला. ज्या वेगानं खऱ्या अर्थानं नेहमीच ब्रदर्स 11 धोत्रे टीम जाते तो 60 आता पाहायला मिळत नाही आहे. जय भवानी अर्बन टीमच्या अगेन्स्ट. हो पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, खडे खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आल्यानंतर धावफलक कुठेही जाणार नाही आहे, तिथे स्थिर अवस्थेमध्ये 13 वरती पाहायला मिळत आहे. अफजल टिवाले चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. पर्व पहिलं या स्पर्धेचं. फार चांगली स्पर्धा. अनेक स्पर्धा या विभागामध्ये या मैदानावरती होत असतात, त्यातील एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे देखील आता पाहिलं जाईल आणि प्रत्येकाला या स्पर्धेची देखील पुढच्या वर्षी ती उत्खंडा लागेल. अफजल टिवाले साहेब यांनी केलेली ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. 6 रात्रींची ही स्पर्धा. आजची तिसरी रात्र या स्पर्धेची. तिसऱ्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तुम्ही या ठिकाणी पाहताय. दोन्ही कर्जतचे अगदी बलाढ्य संघ, नामांकित संघ एकमेकांच्या विरोधामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. अर्बन संघ याच मैदानावरती अगदी आपण पाहताय तो चांगला खेळ करताना पाहायला मिळाले आणि ब्रदर्स 11 धोत्रे संघ देखील आपण पाहताय. परंतु या वर्षाची पहिली मॅच आणि पहिली रजनी स्पर्धा या मैदानावरची ब्रदर्स 11 धोत्रे संघ खेळतोय. 2 ओव्हरमध्ये धावा आला त्या अगदी आपण पाहताय 13. तो 60 मिळालाच नाही आहे. अगदी जर पाहायला गेलं तर सुरुवातीलाच विकेट्स आल्या. सनीची ती विकेट आल्यानंतर अगदी आपण पाहताय निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एक चौकार आल्यानंतर ते देखील बाद झालेत. परंतु आता इथून वैभव रसाल आणि त्याच्या साथीनं किरण यांच्यावरती ती संपूर्ण जबाबदारी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज रोशन. ओ बादशी अगदी आपण पाहताय कडा घेतली आहे एसट्यांच्या मागे. ओ तिसऱ्या अटॅम्प मध्ये झेल कॅरी करण्याचा प्रयत्न. काय एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एसटी रक्षकाचे जयश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता. अगदी 3 वेळा मात्र बॉलला हवेमध्ये उडवलं परंतु बॅकअपच आलं नाही. बॅकअप आलं असतं तर कदाचित हा झेल कॅरी झाला असता, परंतु इथे झेल ड्रॉप झालाय. वैभवला पुन्हा एकदा जीवदान मिळालंय. रोशननं अगदी पहिलाच बॉल त्या ठिकाणी फसवा टाकला होता, त्याच्यावरती संपूर्ण जाल्यामध्ये अडकला देखील होता. ओ यावेळी लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला गॅपमध्ये. गॅप मोठी आहे, फिल्डर येतील तोपर्यंत बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे मिड विकेटला आलाय. हा चौकार. चौकार आला. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 17. रोशन लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करतात. राईटी फलंदाजांच्या विरोधामध्ये नितेश तरे सर अगदी आपण पाहताय जे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा ज्यांच्या खांद्यावरती आहे ते नितेशजी तरे सर ॲज अ स्कोरर आपण पाहताय या स्पर्धेला लीड करतायत. MTC लाईव्हची संपूर्ण टेक्निकल रूम. हो पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुल करायचा होता, मिस टायमिंगच राहिलाय. नाराज आहे स्वतःवरती वैभव, कारण की जी बॅटिंग वैभवकडनं अपेक्षित आहे टीमला तसे फटकेबाजी तशी बॅटिंग वैभवची आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. वैभवच्या बॅटमधून 1-2 मोठे फटके आले ना तर मात्र एक चांगली टोटल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परंतु रोशनचं कौतुक करूया, त्यानं वैभवला थांबवलंय. हो खोलो टप्प्याचा बॉल शॉर्ट थर्डमॅनमध्ये बॉल निघालाय. पायानं बॉलला स्टॉप केलाय. धाव इथून एकच मिळतीये. एक धाव आली आहे. एका धावानं धाव फलक जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहता 18 वरती. नितेश तरे सर सांगतात 18 धावा धाव फलकावरती आल्यात. अगदी जर पाहायला गेलं तर तिसरं षटक चालू आहे. 4 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. एकही मोठा फटका पाहायला मिळत नाही आहे. 2 चौकार आलेत ते देखील आपण पाहताय. फिल्डरकडनं झालेल्या चुकीमुळे ते 2 चौकार पाहायला मिळाले. ते वगळता जबरदस्त गोलंदाजी. षटकार हॅट्रिकसाठी बबलूजी नजे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज. ती षटकार हॅट्रिक येईल का? ती आली तर टीमला ती उपयुक्ती ठरेल. हो पुन्हा एकदा विथ द टर्न ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बरोबर पुन्हा एकदा दूरवरूनच खेळलेत. बॉलपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तुम्हाला बॉलपर्यंत जावं लागेल मोठे फटक्यांसाठी. तुम्हाला मोठे फटके मारायचे असतील तर तिथपर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं राहील.
हो फटका लॉप केला लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत त्यांच्या हातामध्ये. विराजनं पकडली एक कॅच. आणखीन एक फलंदाज बाद किरण. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. अनिल तीन ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 18. 6चे सरासरीनं. हो जयचा हा बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर पोहोचतील तोपर्यंत बॉल पोहोचला. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. चौकार. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. आता शेवटच्या ओव्हरमध्ये धावा तर बनवायच्याच आहेत. वैभव रसाल ऑन स्ट्राईक आहे. त्याच्या बाटमधून हा चौकार आलाय. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वरती. 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या ओव्हरपर्यंत थांबलाय वैभव रसाल. सलामीला आलाय. आतापर्यंत त्याच्या बाटमधून 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. एक दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळाले. 2 सिंगल देखील पाहायला मिळालेत. आता इथून 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 5 बॉलमध्ये जयेशच्या विरोधामध्ये तो कशा पद्धतीची बॅटिंग करेल याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. संपूर्ण डगआउट त्याच्याकडे पाहत आहे. व पुन्हा एकदा फुललेंचा बॉल समोर ड्राईव्ह केला. लॉंग ऑफमध्ये फिल्डर आलेत. बॉल आता तो निसटला. दुसरीचा प्रयत्न वेगाने धावतायत. फील्डिंग त्या ठिकाणी थोडीशी खराब होती आहे. तोपर्यंत धावा मिळत आहेत त्या 2. स्ट्राईक रोटेशन करायची नाही आहे. वैभवला नॉन स्ट्राईक एंडवरतीच ठेवायचं आहे. तोच प्रयत्न आता खऱ्या अर्थाने इथून केला जाईल. कॅप्टन तेच सांगतायत परंतु इथे 2 धावा मिळाल्यात. ओ फटका लॉप केला समोर. 1 बाउन्स. चौकार. कडक बॅटिंग वैभवची आपल्याला पाहायला मिळतीये. 28 धावा धाव फलकावरती आल्यात. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 18 धावा आल्या आणि तदनंतर शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावा 3 बॉलमध्ये बनवल्यात त्या वैभवनं. ओ दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. फलंदाज बाद. असं वाटलं होतं वैभवला की बरोबर एष्ट्या कव्हर केल्यात परंतु एष्ट्या अगदी सोडून पुढे उभा होता आणि बरोबर पाठीमागे लेग स्टंपवरती बॉल आदळला आणि फलंदाज वैभव रसाल बाद. ओ फटका लॉप केलाय. फिल्डर आहे तो. चांगली फिल्डिंग अक्षयची. ओ फेकी खराब. तोपर्यंत धावा मिळतील इथून. 2 धावा धाव फलकावरती आल्या. 30. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. 30 धावा धाव फलकावरती आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. आता खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर थोडंसं का होईना परंतु मैदानावरती थोडीशी नमी थोडंसं ड्यू फॅक्टर पाहायला मिळतोय. मग त्याचमुळे कदाचित त्या धावा थांबल्या की काय. सन्माननीय जावेदजी खोत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. दोस्ती ग्रुपचे अध्यक्ष जावेद दादा खोत या ठिकाणी उपस्थित झालेत. व पुन्हा एकदा फुललेंचा बॉल. बाटची कडा. यष्टीरक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तोपर्यंत धाव मिळेल फक्त सिंगलच.
सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 32. 32 टार्गेट आहे 24 बॉलमध्ये 33 या धावसंख्येचं. जय भवानी अर्बन टीमला धाबा बनवायचे 24 बॉलमध्ये त्या 33. साहिल मंडप डेकोरेटर्स, साहिल डीजे तांडेल मंडप डेकोरेटर्स. साहिल आपण लगेच यायचंय. तेहतीस धावसंख्येचं माफक आव्हान आहे. 2 मॅच मध्ये नितेश सर धावाच झाला नाही. एक अगदी छोटी फाईट आपल्याला पाहायला मिळाली. शेलू टीमनं देखील धावा सेकंड राऊंडमध्ये त्या बनवल्याच नाही. 28 धावसंख्येचं ते माफक आव्हान होतं. आता इथून देखील आपण पाहताय ब्रदर्स 11 धोत्रे टीमनं देखील आपण पाहताय 32 धावा बनवल्यात. 33 एक माफक आव्हान आहे. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतं. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज ड्रामा होताना आपल्याला पाहायला मिळतात. बाल्या मामा नजे अफजल भाई यांचे जिवलग मित्र. अफजल भाई आपले मित्र आलेत. अफजल भाई घेऊन गेलेत. आयोजक स्वतः मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेलेत. शिकवतायत इथूनच अंपायरिंग कसं खेळलं जातं ते थोडीशी माहिती देतात. चला वेळ घेऊ नका, अजिबात वेळ घेऊ नका. कारण की आपण काल दुसऱ्या राऊंडची मॅच देखील इथून कंप्लीट केली होती. त्याच्यामुळे आता इथून वेळ अजिबात घेऊ नका. जेवढा वेळ तुम्ही घेणार तेवढा वेळ तुम्ही पुढे वाचवणार आहात. कारण की आपल्याला 12 वाजेपर्यंतच या ठिकाणी टाइम देण्यात आला. त्याच्यामुळे 12च्या आतमध्ये आपल्याला मॅचेस फिनिश करायचे आहेत. डीजे साहिल हमने कुछ नहीं कहा. चला गोलंदाजी माकवती वैभव रसाल, सॅकिंग इनवरती जयेश, नॉट सॅकिंग वरती अक्षय गावडे. सलामीचे 2 फलंदाज. 24 मध्ये 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. जरी टार्गेट कमी वाटत असेल परंतु कमी टार्गेटच्या मॅचेस या नेहमीच हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. तो हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये रेडी झाल्यात. ऑफिशियलने देखील आता गेम ऑन करण्याचा इशारा केला. पहिला बॉल अगदी चकमा देत बाहेर निघाला. वैभव रसाल म्हटल्यानंतर अगदी आपण पाहताय ना की त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे. नेहमी अगदी आपल्याला बॅटनं आपला बॉलिंगनं नेहमीच त्यानं प्रभावित केलाय. उगस चला अगदी आपण पाहताय धोत्रे टीमचा बायकर मॅन म्हणत नाही, त्यांनी देखील कर्जत प्रीमियर लीग मध्ये एक बाईक जिंकली आहे. आणखीन एक चांगला बॉल वैभव रसालनं पूर्णपणे रीड केलाय. ते आता मात्र जयेशला आणि त्याच्या विरोधामध्ये ते डॉट बॉल पाहायला मिळतात. नितेश सर जर आपण पाहिलं ना तर ज्यावेळी JK शेलू टीमनं 27 धावा बनवल्या होत्या, 28चं लक्ष होतं वडगाव टीमच्या अगेन्स्ट. अगदी आपण पाहते प्रेमनं फक्त 3 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं. करण्याचा प्रयत्न पंचांकडे. लाऊड अपील तंत्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. थोडासा दबाव प्रस्थापित करण्याचा
काम मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. नको नको. हो, इथून अगदी आपण पाहता स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फील्ड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हो, चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. तोपर्यंत धाव इथूनच जर पाहायला गेलं तर सिंगल आली आहे. पहिले 3 बॉल अगदी निर्धावच टाकलेत वैभवनं. 3 बॉलमध्ये कोणतीही धाव दिली नाही. 4थ्या बॉलवरती सिंगल धाव आली आहे. बरोबर शॉट एक्स्ट्रा कव्हरला शॉट स्क्वेअर लेग मध्ये त्या ठिकाणी फिल्डर तैनात करण्यात आलेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला देखील फिल्डर आहेत. शॉट कव्हरमध्ये आहेत. शॉट बॅकवर्ड पॉईंटमध्ये आहेत. शॉट थर्ड मॅनला आहेत. चांगली फिल्डिंगची रिस्ट्रक्शन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. वैभव रसालनं मात्र फील्ड प्लेसमेंट मात्र सेट केली आहे. अक्षय गावडे आलाय स्ट्राईक वरती. या मैदानावरती अक्षय गावडेनं जबरदस्त खेळ केला. हे खऱ्या अर्थानं लकी मैदान आहे अक्षय गावडेसाठी, कारण की एकट्यानं आपल्या टीमला खऱ्या अर्थानं नेहमीच या मैदानावरती जिंकून दिलाय. हो, समोर खेचलाय. बॉल सरळ चाललाय. लॉंग ऑन सीमा पार. मिड ऑनच्या डोक्यावरून षटकार. मिड ऑन आतमध्ये हे माहिती आहे अक्षयला. बरोबर मिड ऑनच्या डोक्यावरून केला. लॉंग ऑन मध्ये फ्लॅट हा षटकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा आल्या. 6 धावेने धावफलक अगदी आपण पाहताय 7. 4 बॉलमध्ये एकच धाव होती आणि तदनंतर हा षटकार पाहायला मिळतोय अक्षय गावडेच्या बॅटमधून. व कमी गतीने टाकला होता. पीक केलाय. बॉल सरळ चाललाय रस्त्यावरती. इतक्या दूरवर मारलाय. एकच मारलाय परंतु शॉलेट मारलाय. खतरनाक मारलाय. 6 धावेंसाठी मारलाय षटकार. ISPL मधला 9वाच होता. 9 धाव संख्येसाठीच होता. इतक्या दूरवर मारलाय. षटकार आलाय. षटकारानंतर धावसंख्या 13 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. 18 बॉलमध्ये अजूनही 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. 18 बॉल 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये काय खतरनाक बॉलिंग केली होती वैभव रसालनं, परंतु उर्वरित 2 बॉलमध्ये ते 2 षटकार आलं आणि तो षटकार आल्यानंतर तो संपूर्ण दबाव तो खऱ्या अर्थाने इथे कमी झाला. चला त्या ठिकाणी बॉल मिळालाय. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्या. सिंगल धाव आली आहे. सिंगलनं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचतोय. तर एकंदरीत 33चा पाठलाग करत असताना 14 धावा धावफलक्यावरती आल्यात.
चांगली फिल्डिंग, परंतु बॉलला खऱ्या अर्थानं आतमध्ये ढकलू शकले नाहीयेत. चौकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर जास्त बाहेर निघाला. व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्राची धाव आली आहे. सॅकिंग एनवरती अक्षय खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग करतोय. भन्नाट फॉर्म मध्ये, भरपूर टच मध्ये. जय भवानी अर्बन टीम साठी अक्षय गावडे 19. खोलामध्ये टाकलाय. ऑन साईडला टर्न केलाय. वैभव बॉल खाली आलाय. एकच जावीतून आपल्याला पाहायला मिळतीये. एक सिंगल आली आहे. सिंगलना धावफलक जाऊन पोहोचलाय. 20. वैभवच्या ओव्हरमध्ये जे शेवटचे 2 षटकार आले ना, ते पूर्णपणे मागचं चित्र बदलवून गेले. 4 बॉलमध्ये चांगली कामगिरी झाली होती. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती आला नाही. स्वतः एसटी रक्षक वेगानं धावत आले. बॉलला फील्ड करून फेकी करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एक धाव आल्यानंतर 21 धावा धाव फलकावरती आल्यात. समोर समोर लॉप केलाय. फिल्डर नाही आहेत. एक्स्ट्रा कव्हर शॉट, एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर मागे जातील तोपर्यंत बॉल अगदी सेफली लँड होईल आणि धावा मिळतील 2. 2 धावा आल्या. 23 धावा धाव फलकावरती आपण पाहताय. 10 धावसंख्येची आवश्यकता असेल आणि बॉल शिल्लक आहेत ते मात्र 13 बॉल. 10 धावसंख्येची आवश्यकता. कमी धावसंख्येची मॅच. खऱ्या अर्थानं त्या धावा वाचवायच्या होत्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये कमीत कमी धावा द्यायच्या होत्या, परंतु तिथे 2 ओव्हरमध्ये धावा आल्यात. त्या तब्बल आपण पाहताय 23. अक्षय गावडे आणि जयेश. चांगला बॉल. यावेळी चांगला बॉल बीट करून गेला फलंदाज अक्षय गावडेला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आल्यानंतर धावफलक अगदी आपल्याला 23 वरतीच पाहायला मिळेल. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 12. इथून आपल्याला पाहायला मिळतोय एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धावांना धावफलक जाऊन पोहोचलाय 24. यावेळी हुक केलंय बॉलला. बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतायत 4. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 28.
ओ इथे मिस टायमिंग, फिल्डर आलेत, सनी पकडली कॅच, मिळाली विकेट. चला नेक्स्ट मॅच साठी खांडस टीम आपण रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅच साठी खांडस टीम आपण रेडी राहायचंय. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. आज भरपूर उशीर झालाय. आज खऱ्या अर्थानं भरपूर सारा वेळ झालाय. काल इथून आपल्या 2 सेकंड राऊंडची मॅच देखील इथे समाप्त झाली होती आणि क्वार्टर फायनलच्या मॅचला सुरुवात झाली होती. पहिल्या रात्रीमध्ये नेपाली संघ क्वालिफाय झाला, दुसऱ्या रात्रीमध्ये दामोते संघ क्वालिफाय झाला. आज तिसरी रात्र कोणता संघ या ठिकाणी क्वालिफाय होईल. आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज इथून अगदी आपण पाहता रोशन देखील बाद झालाय. सूरजनं मात्र अगदी आपण पाहताय चौकाराचा मार खाल्ल्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्सानं मिळवल्यात. चांगली गोलंदाजी सूरजची आपल्याला पाहायला मिळते. आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता योगेश योगेश ज्याच्या नावानं खऱ्या अर्थानं संघ पुरस्कृत करण्यात येतो. योगेश जुलै मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. योगेश दुले म्हटल्यानंतर या संघाची ओळख आहे. हो चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. पंचांनी अगदी हा डॉट बॉल इथून घोषित केला. सूरजचं कौतुक करायला हवं कारण की त्यांनी मॅचला आत्तापर्यंत अगदी बनवून ठेवलं. या तिसऱ्या ओव्हरमध्ये दाबा आत्तापर्यंत त्याने 5 खर्च केल्यात, 1 चौकार 1 वाईटची, त्यानंतर 2 विकेट्स देखील आल्यात. हो आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. दाबा धावफलक्यावरती जर पाहायला गेलं तर 28 आहेत. म्हणजे अजूनही जर पाहायला गेलं तर एकंदरीत 7 बॉलमध्ये दाबा बनवायच्या आहेत त्या 5. 7 बॉलमध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये, मॅच अजूनही ऑन आहे. जबरदस्त मॅच. हो इथे मिस टायमिंग, हवेमध्ये फिल्ड थोडेसे दूर राहिलेत, परंतु धाव अक्षयला अजिबात नको आहे कारण की त्याला माहिती आहे जर इथून एखादी धाव घेतली, मी नॉसॉइक एनवरती शेवटच्या षटकामध्ये जर आलो तर कदाचित मॅचचं चित्र वेगळं देखील घडू शकतं. त्यानं धाव घेतलीच नाहीये. षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. 6 बॉलमध्ये धावा बनवायचे 5. आता कोणता गोलंदाज ब्रदर्स 11 धोत्रे टीमकडनं आपल्याला पाहायला मिळेल जो 6 बॉलमध्ये 5 धावसंख्येचं संरक्षण करेल, या धावसंख्या डिफेन्स करेल. गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज असेल. ऑन साइडला फटका केला, डीप मध्ये फिल्डर आहेत, वेगानं धावत आलेत. ओ मिसफील्ड झाली आहे. ऐन मोक्याचे वेळी धोक्याची घंटा. एक सिंगल बचाव करण्यासाठी मात्र 4 धावा बहाल केल्यात. चुकी झाली मैदानाच्या आतमध्ये. वेगानं धावत आले होते सनी आणि त्या ठिकाणी आपण पाहताय बॉल हातातून निसटला
आणि 4 धाबा इथून आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले 32. 32 धाबा धावफलक्यावरती स्कोर लेवल झालाय, इक्वल झाली आहे, टाय झाली आहे मॅच. परंतु स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस, त्याच्यामुळे एक धाव ही कंपल्सरी चेस करावीच लागणार आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये एका धावसंख्येची आवश्यकता आहे. सहजरित्या खऱ्या अर्थानं बॉल फील्ड करण्यात आला असता तर कदाचित 2 धाबा गेल्या असत्या, परंतु त्या 2 धाबा पाच बॉल मध्ये एका धावसंख्येची आवश्यकता. आज नितेश सर आपल्याला उशिराने जायचंय, टायमिंग सांगू शकत नाही. ओ अक्षय गावडेच्या बॅटमधून आला मॅच विनिंग षटकार, मॅच फिनिश केली आहे, मॅच जिंकली आहे जय भवानी अर्बन टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम ब्रदर्स 11 धोत्रे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट अक्षय गावडे 8 बॉल 29 धावा आणि गोलंदाजी करत असताना देखील अप्रतिम गोलंदाजी, फक्त 7च धावा त्यानं खर्च केल्या. तो अक्षय गावडे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.